काही ठिकाणी पक्षप्रवेश केले तुम्ही गट असेल शिवसेनेमध्ये काय सांगता? प्रभू साहेबांसाठी प्रवेश करणं खूप गरजेचं होतं. त्या दिंडोशी विधानसभेमध्ये सातत्याने 10 वर्ष त्यांनी केलेली कामं, या दिंडोशी विधानसभेतले सर्व मुद्दे त्यांनी विधानसभेत उचलून धरले, त्याचा पाठपुरावा केला, त्याला न्याय मिळवून दिला. हा महत्त्वाचा मुद्दा. आणि दुसरा विषय असा की 2016 पासून मी भारतीय जनता पक्षासाठी या ठिकाणी दिंडोशी विधानसभेत काम करतोय. सन्माननीय माझे नेते मोहित कंबोज साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मी भाजपामध्ये प्रवेश केला आणि चांगली पदं मला मिळाली. त्या पदांच्या माध्यमातून मी माझं काम करत राहिलो. 2016 ते काल दुपारी अगदी 3 वाजेपर्यंत भारतीय जनता पक्षाचा मी सातत्याने मनापासून काम करत होतो. माझे बरेचसे कार्यकर्ते काय झाले, या मधल्या काळामध्ये मी 8 दिवस मलेशिया होतो. सगळ्यांचे बरेचसे मेसेज आले, फोन आले, काय बाबा निवडणुकीच्या काळामध्ये काय मुंबईच्या बाहेर, देशाच्या बाहेर तू गेलायस. कारणं बरीच होती, पण मी टाळत होतो की निवडणुकीला समोर जायचंच नाही. याचं मूळ कारण म्हणजे शिवसेनेने जो उमेदवार या ठिकाणी दिलेला आहे, त्या उमेदवाराशी माझं म्हणजे म्हणतात ना की मला तो उमेदवारच नाही पडला. 3,02,120 मतदार या दिंडोशी विधानसभेमध्ये आहेत. 1,30,000 मराठी मतदार आहेत, 90,000 उत्तर भारतीय आहेत आणि इतर भाषेत 17,000. एवढं असताना एक उमेदवार या महायुतीला मिळाला नाही ही शोकांतिका मला वाटते. भारतीय जनता पक्षाचे सक्षम कार्यकर्ते या ठिकाणी होते, शिवसेनेचे सक्षम कार्यकर्ते होते, राष्ट्रवादीचे होते, रिपाईचे होते, अगदी शिवसेनेच्या छोट्या शाखा प्रमुखला जरी तिकीट दिली असली तरी भारतीय जनता पक्षाने प्रामाणिकपणे त्यासाठी काम केलं असतं. जो माणूस नरेंद्र मोदींना औरंगजेब म्हणतो, आधुनिक औरंगजेब म्हणतो, अशा व्यक्तीसाठी मला वाटत नाही भारतीय जनता पक्षातला कोणताही छोट्यात छोटा कार्यकर्ता काम करेल. आणि मी तर एक जबाबदार कार्यकर्ता या ठिकाणी होतो. लोकसभेची जबाबदारी माझ्याकडे होती. मी या उत्तर पश्चिम मुंबईला विस्तारक म्हणून काम पाहत होतो आणि आम्ही या ठिकाणी विजयी देखील मिळवला. काम करताना मी माझी जबाबदारी प्रामुख्याने पाहिली. पण हा उमेदवार जो मोदींच्या विरुद्ध बोलतो, ह्याला मी कधीच ह्याचा पाठिंबा करू शकत नाही, ह्याचं समर्थन करू शकत. कोणत्या तोंडाने मी मतं मागायला जाणार? बघा, 2 गोष्टी लक्षात घ्या. ज्या वेळेला पाकिस्तानवरती सर्जिकल स्ट्राईक आपल्या देशाने केला, तो सर्जिकल स्ट्राईक हा जुमला आहे म्हणून डिक्लेअर केलं. प्रामुख्याने जेव्हा आपण एखादी निवांत झोप घेतो, की जेवताना शेतकऱ्याचे आणि झोपताना लष्कराचे आभार मानायला आपण कधी विसरले नाही पाहिजे. प्रामुख्याने म्हणजे प्रत्येकाचे उठल्यानंतर आपण ज्या गोष्टी करायला होतात. आणि ह्यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून आपल्या लष्कराची बदनामी केली, देशाची बदनामी केली, मोदीजींना अपशब्द म्हटले. अशा व्यक्तीबरोबर भारतीय जनता पक्षाचा कोणताही कार्यकर्ता काम करणार नाही. मी कसं आहे, संकेत नलावडे हा माझा एक मोठा भावाप्रमाणे आणि एक चांगला मित्रसुद्धा आहे. आणि माझी त्याची मैत्री ही आनंदवाडीपासून आम्ही दोघं एकत्र राहिलेलो आहे, फिरलेलो आहे. सगळ्या काही गोष्टी आम्ही सगळे एकत्र पहिल्यापासून गेले, जेव्हा संकेत नलावडे पक्षात पण नव्हता. पण आज संकेत नलावडेंनी आमदार सन्माननीय सुनील प्रभू साहेब यांच्या नेतृत्वाखाली जे काल त्यांनी प्रवेश केला, सर्वप्रथम मी समस्त शिवसेना व युवासेना दिंडोशी विधानसभेतर्फे मी त्यांचे मनापासून स्वागत व्यक्त करतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये ते खरोखर पक्षासाठी, पक्षाच्या हितासाठी चांगलं काम करतील आणि संघटना मोठा करण्यासाठी ते यशस्वी ठरतील. कसं असतं, राजकारण करताना पहिली गोष्ट तर आम्ही राजकारण करत नाही, आम्ही समाजकारण करतो. त्यामध्ये एक प्रत्येक माणसाला प्रत्येकाची गरज कुठे ना कुठेतरी पडते. तर त्याच दृष्टिकोनातनं असं वाटलं की संकेत नलावडे ही व्यक्ती शिवसेनेसाठी कुठे ना कुठेतरी महत्त्वाची एक ठरू शकते. तर तोच एक छोटासा केविलवाना प्रयत्न होता की संकेत नलावडेंनी आपल्या शिवसेनेमध्ये आणि प्रभूसाहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील आणि येणाऱ्या दिवसामध्ये दिंडोशी विधानसभेसाठी एक चांगलं काम होईल, यात फक्त एक अपेक्षा होती.